हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मिक्स डाळीचे आप्पे। चला तर पाहूया आपण हे आप्पे कसे बनवायचे ते। इथे मी या वाटीने 3 वाटी तांदूळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 मूठ भरून चणा डाळ आणि त्याच 1 मूठ भरून मुगाची डाळ घेतलेली आहे आणि हे सगळे डाळी आणि तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ असे 2-3 वेळा धुवून घ्यायचेत। मी हे 2-3 वेळा धुवून घेते डाळ आणि तांदूळ आणि मग नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे डाळ तांदूळ आपल्याला 4 ते 5 तास असेच भिजवत ठेवायचे। 4-5 तास मी हे डाळ तांदूळ भिजवत ठेवलेले आहेत। हे पहा, आता मी हे मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेते। डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घेते। मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलेली आहे मी। हे पहा, या पद्धतीने बॅटर बनवायचे आपल्याला, एकदम बारीक असं बनवायचे। आता मी हे एका पातेल्यामध्ये काढून घेते। याच पद्धतीने सगळं डाळ तांदूळ मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे। हे पहा, छान असं आपला बॅटर तयार आहे। याला मी जसं हलवते आहे ना तसं कंटिन्युअसली 4 ते 5 मिनिटं हलवत राहायचे, म्हणजे पीठ एकदम फ्लफी होईल आणि त्यामुळे पीठ छान असं फुगेल, आंबेल पीठ। म्हणून हे 5 मिनिटं तरी असं फिरवत राहायचं आणि रात्रभर हे असंच ठेवायचे आपल्याला झाकून। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहा, पीठ छान असं फुगलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल, छान आंबलेलं आहे पीठ। मी तुम्हाला कालवून दाखवते। हे पहा किती छान फुगलेलं आहे पीठ। आपण रात्री ते असा कंटिन्युअसली एका साईडने हलवलं होतं ना, त्यामुळे पीठ खूप छान फुगतं। त्यामुळे तुम्हीही त्याच पद्धतीने करा। आता यामध्ये मी कांदा टाकते, बारीक कट केलेले 2 कांदे टाकते आणि भरपूर अशी कोथिंबीरही टाकते यामध्ये आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण टाकते यामध्ये आणि मीठ टाकते 1 चम्मच आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। हे आप्पे खूप छान होतात, एकदम पौष्टिक आहेत, मिक्स डाळ तांदळाचे असल्यामुळे आणि लहान मुलांनाही फार आवडतात। आता मी हे आप्पे पात्र गॅसवरती ठेवलेली आहे आणि ते गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकून त्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचे आणि याला झाकण ठेवून 5 मिनिटं वाफू द्यायचे। 5 मिनिटं झालेले आहेत आता आणि एका साईडने आप्पे छान असे वाफलेले आहेत। याला मी आता यावरती तेल टाकून घेते आणि याला पलटून घेते आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित असे हे आप्पे वाफून घेणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही शेअर करा। हे पहा, आप्पे किती छान फुगलेले आहेत, यामध्ये सोडा वगैरे काहीच टाकलेला नाही आहे, तरी आप्पे मस्त फुगतात आणि खूप वरून क्रिस्पी आणि आतमधून नरम होतात। आता मी यावरती अजून थोडंसं तेल टाकून घेते आणि खालच्या साईडनेही छान असे हे आप्पे वाफवून घेते। हे पहा, मस्त असे आप्पे दोन्ही साईडनेही भाजलेले आहेत, वाफलेले आहेत। आता आप्पे आपले तयार आहेत। मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। हे पहा किती मस्त दिसत आहेत, चटणीसोबत खायला खूप छान लागतात, टिफिनला द्यायला मुलांनाही खूप चांगला आहे हा प्रकार। जर तुम्ही कधी या पद्धतीने आप्पे बनवले नसतील तर एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते। हे पहा, मी तुम्हाला तोडूनही दाखवते, किती छान दिसतात। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।